अमेरिकेच्या राजकारणात डोनाल्ड ट्रम्प हे नाव कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिलं. पण 2025 नंतर ते पुन्हा सत्तेत आल्यानंतर एक वेगळी चर्चा सुरू झाली. सत्ता आणि पैसा याचं नातं नेमकं किती खोल गेलंय? कारण ट्रम्प हे फक्त राजकारणी नाही तर स्वतःचं नाव ब्रँड बनवणारे बिझनेसमॅन प्रेसिडेंट आहेत. त्यामुळे ते सत्तेत आल्यानंतर त्यांच्या नावाशी जोडलेल्या कंपन्या, शेअर्स आणि क्रिप्टो प्रोजेक्ट्स अचानक चर्चेत आले. ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुप म्हणजेच ट्रूथ सोशलची पॅरेंट कंपनी ही नॅसडॅक वर डीजेटी या टिकर्सने लिस्टेड आहे. ट्रम्प यांच्या निवडणुकीतील पुनरागमनानंतर या शेअर्समध्ये जबरदस्त व्होलॅटिलिटी दिसली. काही दिवसात स्टॉक प्राइस झपाट्याने वाढली आणि ट्रम्प यांच्या स्टॉकची किंमत अब्जावधी डॉलर पर्यंत गेली. सीएनबीच्या रिपोर्टनुसार काही काळासाठी त्यांच्या हिस्सेदारीची किंमत 5 बिलियन पेक्षा जास्त गेल्याचं सांगितलं गेलं. पण इथे मोठा प्रश्न असा निर्माण झाला की कंपनीचा वास्तविक बिझनेस परफॉर्मन्स एवढा मजबूत नव्हता. मार्केट वॉच आणि इतर फायनान्शियल अनालिसिसच्या मते कंपनीचं रेव्हेन्यू मर्यादित होतं, लॉसेस मोठे होते, पण व्हॅल्युएशन मात्र प्रचंड वाढलं होतं. नाव मोठं, लक्षण खोटं आणि तज्ज्ञांच्या मते डीजेटी स्टॉक हा ट्रॅडिशनल बिझनेस फंडामेंटल्सवर नाही तर ट्रम्प ब्रँड आणि पॉलिटिकल इमोशन्सवर चालत होता. या कंपनी ट्रम्प फॅमिलीचं ऑनरशिप खूप मोठं असल्याचं फिलिंग मध्ये दिसतं. त्यामुळे जेव्हा स्टॉक वर आला तेव्हा थेट आर्थिक फायदा ट्रम्प कॅम्पशी जोडला जाऊ लागला. क्रिटिक्सचं म्हणणं होतं की ट्रम्प यांच्या प्रत्येक रॅली, भाषण, पॉलिसी अनाउन्समेंट किंवा मीडिया कव्हरेजमुळे डीजेटी स्टॉकवर परिणाम होत होता. म्हणजेच राजकीय लोकप्रियता थेट मार्केट असेट बनत होती. एका अर्थानं राजकीय चाहत्यांनी स्टॉक मार्केटमध्येही लॉयल्टी दाखवली. रेडिट आणि सोशल मीडियावर अनेकांनी डीजेटीला मेमे स्टॉक सारखं वागवलं. महाराष्ट्रात अशी एक म्हण आहे, लोकांच्या डोक्यावर बसलं की दगडालाही देव मानतात. डीजेटी स्टॉक बद्दल काही विश्लेषकांनी असंच निरीक्षण केलं. फक्त शेअर्स नाही तर क्रिप्टो मार्केटमध्येही ट्रम्प ब्रँड मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं. काही रिपोर्ट्स आणि अकॅडमिक पेपर्समध्ये ट्रम्प लिंक्ड क्रिप्टो इकोसिस्टीमची व्हॅल्युएशन काही काळासाठी 11 बिलियन पर्यंत गेल्याचा उल्लेख करण्यात आला. ट्रम्प समर्थकांमध्ये क्रिप्टो बेस्ड पॉलिटिकल ब्रँडिंग वाढू लागलं. ट्रम्प यांनी स्वतः क्रिप्टो बद्दल पॉझिटिव्ह भूमिका घेतल्यानंतर मार्केटमध्ये अचानक तेजी आली. इथे मोठा प्रश्न असा निर्माण झाला की एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या सार्वजनिक वक्तव्यामुळे जर बाजार हलत असेल तर त्या हालचालीतून त्यांना अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो का? हा मुद्दा इथिक्स एक्सपर्ट सतत मांडत होते. रियुटर्स आणि इतर संस्थांच्या रिपोर्टनुसार ट्रम्प संबंधित अकाउंट्स आणि ट्रस्टमध्ये हजारो कॉर्पोरेट ट्रेड्स झाल्याचं फिलिंग मध्ये दिसलं. मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया, अमेझॉन, मेटा सारख्या कंपन्यांमध्येही मोठे व्यवहार झाल्याचा उल्लेख आला. क्रिटिक्सचं म्हणणं होतं की व्हाईट हाऊस पॉलिसी आणि मार्केट मुवमेंट यांच्यातील सीमारेषा धूसर होत चालली आहे. अर्थात ट्रम्प कॅम्पने हे सर्व आरोप फेटाळले. त्यांचं म्हणणं होतं की ऍसेट स्वतंत्र ट्रस्टमध्ये आहेत आणि वैयक्तिक ट्रेडिंग डिसिजन ट्रम्प स्वतः घेत नाहीत. पण विरोधकांचं उत्तर स्पष्ट होतं, धूर उडतो म्हणजे कुठेतरी आग असतेच. महाराष्ट्रात म्हणतात ना, विनाकारण धूर निघत नाही. ट्रम्प प्रेसिडेन्सीमध्ये एका वेगळाच फिनॉमिनन दिसला. ट्रम्प इफेक्ट. अकॅडमिक स्टडीज मध्ये हा शब्द वापरला गेला. ट्रम्प यांच्या एका ट्विटमुळे, एका रॅलीमुळे, एका पॉलिसी स्टेटमेंटमुळे स्टॉक मार्केट, क्रिप्टो मार्केट आणि मीडिया व्हॅल्युएशन मध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली होताना दिसत होत्या. म्हणजेच या ठिकाणी एक व्यक्तीच मार्केट सिग्नल बनली होती. पूर्वी कंपनीज परफॉर्मन्समुळे मार्केट हलायचा, आता एका पर्टिक्युलर पर्सनॅलिटीमुळे हलू लागला. ही गोष्ट मॉडर्न कॅपिटलिझम मध्ये अभूतपूर्व मानली गेली. यामध्ये सर्वात धोकादायक मुद्दा कोणता? तर सत्ता आणि व्यवसाय यांच्यातील सीमारेषा पुसट होणं. कारण जेव्हा एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष स्वतःचं मार्केट ब्रँड बनतो तेव्हा पॉलिसी डिसिजन आणि पर्सनल फायनान्शियल गेन यांच्यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा प्रश्न उभा राहतो. अनेक इथिक्स एक्सपर्ट म्हणाले की अमेरिकेच्या इतिहासात बिझनेसमॅन प्रेसिडेंट्स आधीही झाले, पण ट्रम्प केस वेगळा आहे. कारण त्यांचं पर्सनल ब्रँड हेच पब्लिकली ट्रेडेड असेट बनलं. जिथे साखर तिथे मुंग्या, सत्ता जिथे तिथेच पैसा, इन्फ्लुएन्स आणि बिझनेस इंटरेस्ट नैसर्गिकपणे जमा होतात. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात हे समीकरण अधिकपणे उघडपणे दिसलं. काही लोकांच्या मते ते आधुनिक कॅपिटलिझमचे सर्वात यशस्वी उदाहरण आहेत, तर क्रिटिक्सच्या मते ते राजकीय शक्तीचं आर्थिक भांडवलात रूपांतर करण्याचं
सर्वात मोठं उदाहरण आहे आणि म्हणूनच ट्रम्प यांची स्टोरी ही फक्त एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची गोष्ट राहिलेली नाही, तर ती आधुनिक जगात सत्ता, पैसा, ब्रँड आणि लोकशाही यांचं नातं किती गुंतागुंतीचं झालंय याचं जिवंत उदाहरण बनली आहे. तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.